हे हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी नवीन चॅनल चालू करत आहे विथ संकेत. सो पहिल्यांदा मी एक व्लॉग अपलोड करणार आहे. सो त्या व्लॉगसाठी आम्ही अक्कलकोटला निघालो आहे. तर तुमच्याबरोबर जर्नी शेअर करत आहे. तो चला विथ मी विथ संकेत टू अक्कलकोट. सो हॅलो गाईज, सो आम्ही आता डिसाईड केलं आहे की आम्ही आता बसनं जाणार आहे इथनं कराड ते अक्कलकोट. आपण आहोत आता कराडच्या स्टँडवर. या कराडच्या स्टँडवर प्लॅटफॉर्म नंबर 9वर तुम्हाला अक्कलकोटची गाडी लागते. मी सकाळी 10:30च्या अक्कलकोटच्या गाडीने जाणार आहोत. सो आम्ही आता बसमध्ये बसलो आहे. इथनं आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. सो थोडेफार ट्रॅव्हलिंगचे ग्लिम्सेस आहेत ते मी शेअर करू इच्छितो. सो आपल्याला काल रात्री यायला खूप वेळ झाला. सो आपण फक्त दर्शन घेतलं आणि अन्नछत्रामध्ये जेवलो आहोत. सो आता पहाटेचे 4:30 वाजलेत. आपण निघालो आहे काकड आरतीला. सो चला. सो हाय सोहम. सो आम्ही निघालो आहे काकड आरतीला. चला जाऊ. थंडी एवढी जास्त नाही आहे, थोडीच आहे, पण तरी तर सेफ्टीसाठी आम्ही घातले स्वेटर. आता बघू. सो आता आपण आलो आहोत काकड आरतीला. तर जर तुम्हाला काकड आरती अटेंड करायची असेल तर तुम्ही 4:45च्या आसपास तुम्ही येऊ शकता आणि इथं बसू शकता. तुम्हाला सहज जागा मिळेल. तुम्ही लवकर इथं येऊन बसा. सो तुम्हाला जागा मिळेल आणि स्वामींचं दर्शन पण होईल. सो तर इथं आम्ही वेट करत थांबलो आहे स्वामींचा दार उघडण्याचा. तर तो एक श्वान एक आमच्याजवळ येऊन थांबलेला की जणू काही स्वामी सांगत आहेत की तुम्ही इथं वेट करा, मी इथंच आहे. सो एक तो क्लिक मला शेअर करू वाटला म्हणून शेअर करत आहे. आम्ही इथंच बसलो होतो स्वामींचं दार उघडण्याची वाट बघत. तिथंच हे कुत्रं येऊन थांबलेलं. आम्ही आता आलो आहे काकड आरती करून. काकड आरतीचे ग्लिम्सेस शेअर केले नाहीत कारण आरती करताना आपण कॉन्सन्ट्रेशन तिथेच केलं पाहिजे, ना की व्हिडिओकडं. सो आता आम्ही जाणार आहे अभिषेक करायला समाधी मठात. सो चला मग आपण भेटूया समाधी मठात. सो आता अभिषेकाला आम्हाला थोडा वेळ होता. सो आम्ही इथं जोशी मठात आलो. जोशी मठात तुम्हाला स्वामींच्या पादुका दिसल्या आणि स्वामींचा फोटो पण आहे आणि इथं स्वामींची मनोहर मूर्ती पण आहे. तुम्ही दर्शन घेऊ शकता जोशी मठाचे. सो आता आपण आलो होतो अक्कलकोटच्या जुना राजवाड्याकडे. तुम्ही हा राजवाडा बघू शकता की किती सुंदर बांधणी आहे आणि हा राजवाड्याचा एंट्रन्स आहे. तर तुम्ही आज बघू शकता की हे जे दार आहे ना, ते स्वामींच्या उंचीप्रमाणे बनवलं होतं. कारण जेव्हा स्वामींच्या काळात इथनं ये करायचं असायचे तेव्हा ह्या दारावरच्या गणपतीला हात लावून म्हणायचे की मेरा प्यारा गण्या. तर स्वामींच्या तुम्ही उंची इमॅजिन करू शकता की किती होती. असा अजानुबाहू देह स्वामींचा होता. तर हे तुम्ही राजवाड्याच्या आतलं दृश्य पाहू शकता की अगोदरचा राजवाडा कसा होता. तुम्ही हे पाहू शकता. हे राजवाड्याच्या बाल्कनीमधून दिसणारं दृश्य आहे. तुम्ही पाहू शकता राजवाड्याच्या बाल्कनीमधून. तर आता आपण आलो आहोत गुरु मंदिर, म्हणजेच बाळाप्पा महाराजांचे मंदिर. स्वामींचे परमशिष्य होते बाळाप्पा महाराज. त्यांचा समाधी मठ आहे. तर तुम्ही पाहू शकता. तुम्ही जेव्हा बाळाप्पा महाराजांच्या मठात जाता तर तुम्हाला ठिकठिकाणी स्क्वेअर केले दिसतील. तर स्क्वेअर यासाठी केलेत की तिथं आत्ताच्या सध्याच्या काळात महाराजांची तिथे पावले उमटलेली आहेत. तर मला एक पिक दिसला की त्यात तुम्हाला सरळ दिसतील महाराजांची पावले. तर तुम्ही याचं दर्शन घ्या, या पावलांचं महाराजांच्या. सो फायनली आपण येऊन पोहोचलेलो आहोत समाधी मठात. हे समाधी मंदिराचा भव्य असा प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता, जे पाहून आपलं मन खूप प्रसन्न होतं. सो आता मला अभिषेक घालायचा होता. सो त्यासाठी मी पूजनांना कॉल करून अगोदर सांगितलं होतं. सो आता तुम्ही अभिषेकाचे काही दृश्य बघू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये.
तर आता आपण आलो आहोत गाणगापूरला. तुम्हाला अक्कलकोटमधून सहज गाणगापूरसाठी बस मिळतील किंवा तिथं रिक्षा पण मिळतात. तुम्ही त्यातनं येऊ शकता. तर प्रथम तुम्ही संगमावर दर्शन घ्यायला पाहिजे. ते तुम्हाला गाणगापूर स्टँडवरून संगमासाठी गाड्या सहज भेटतील. तिथनं तुम्ही संगमावर येऊ शकता आणि संगमावर स्नान करून मग आपण पुढं कल्लेश्वराचं दर्शन घेऊन मग आपण निर्गुण पादुका मठाकडे जाऊ शकतो. तुम्ही इथं संगमाचं दर्शन घेऊ शकता. भीमा अमराजा नदीचा पवित्र संगम आहे हा. इथं गुरुचरित्राचे अनुष्ठान पण चाललेले असतात. सो आता आपण संगमावरून दत्त मंदिरात आलो आहोत. निर्गुण पादुका मठामध्ये आलो आहोत. जर तुम्हाला आरती अटेंड करायची असेल तर तुम्ही 12 वाजता जर तुम्ही निर्गुण पादुका मठात आल तर तुम्हाला 12 वाजता आरती अटेंड करता येईल आणि 12:30 वाजता संगमावर आरती असते. सर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं टाईम टेबल ॲडजस्ट करू शकता जर तुम्हाला आरती अटेंड करायची असेल तर. तर फायनली आम्ही रिटर्न आलो आहोत कराडला. तर काल रात्री खूप लेट झाला होता, सो आम्ही शूट केलेलं नाही. सो आम्ही पहिल्या दिवसापासून गेलेलो, पण पहिल्या दिवशी आमचं दर्शन झालं नाही. शेवटी स्वामींची इच्छा असते की आपण कधी त्यांचं दर्शन घ्यायचं, कारण जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही तोपर्यंत आपण दर्शन घेऊ शकत नाही. त्यामुळे आमचं दुसऱ्या दिवशी दर्शन झालं होतं पहाटे. सो नंतर आपण गाणगापूरला गेलो. सो गाणगापूरला खूप जणांना माहीत नाही की प्रथम आपण संगमावर दर्शन घ्यायचं, संगमावर आपण स्नान करायचं, त्याच्यानंतर कल्लेश्वराचं दर्शन घ्यायचं, कल्लेश्वराचं दर्शन घेऊन मग नंतर निर्गुण मठाला जायचं. मग तिथं तुम्हाला संगमावर तुम्हाला भिक्षा पण मिळते, तिथं पण तुम्ही प्रसाद खाऊ शकता. तर असा हा संपूर्ण आपला व्लॉग होता. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून विथ संकेत.